उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वकष स्वच्छता मोहीम नियोजित महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या कोपरी परिसरात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली आहे। सकाळी 7:30 वाजता अष्टविनायक चौकातून स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे। कर्तव्य आज मग पदाचा चार्ज असं नमूद करीत उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही मोहीम संपूर्ण ठाणे शहरात अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार असून या मोहिमेत ठाणेकरांचेही सहकार्य आवश्यक असल्याचं नियोजित महापौर शर्मिला रोहित पिंपलोलकर गायकवाड यांनी नमूद केलं आहे। या सर्वकष स्वच्छता मोहिमेस नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक शंभूराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मणपुरी, चारू गुट्टे आदी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अष्टविनायक चौकातून या मोहिमेस प्रारंभ झाला। त्यानंतर कोपरीगाव, कन्हानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच बाराबंगला या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे। कचरा संकलन व साफसफाई बरोबरच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले। यासाठी एसटीपी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला। या मोहिमेत नागरिक देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानिक इंग्लिश स्कूल, श्रीमा बालनिकेतन, विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम इत्यादी शाळेचे शिक्षक व प्रत्येकी शाळेचे 50 विद्यार्थी स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सहभागी झाले होते। तसेच उद्यान विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, अतिक्रमण, मलनिसारण विभाग व इतर विभाग सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली आहे। या मोहिमेसाठी जेटिंग गाडी, पाण्याचे टँकर, सीएनडीच्या 2 गाड्या, जेसीबी डंपर तसेच कचरा उचलण्यासाठी 3 आरसी कॉम्पॅक्ट, 10 घंटा गाड्यांचा वापर करण्यात आला आहे। या मोहिमेसाठी जवळपास 700 सफाई कर्मचारी उपस्थित होते। एकनाथजी शिंदे साहेब यांनी चालू केलेली संकल्पना आज आपण इथे राबवत आहोत। साहेबांच्या डीप क्लीन ड्राईव्ह या संकल्पनेतून आज ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, आपली सर्व कोपरीकर जनता, पूर्ण शाळेतील लहान मुलं, आपले सगळे शिवसेना पदाधिकारी यांच्या सहकार्याने आज कोपरीतील सर्व स्वच्छता मोहीम आपण राबवत आहोत। तुमचं सर्वांचं सहकार्य खूप छान प्रकारे लाभलेलं आहे।